निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। शनिवार दिनांक 31 मे 2025 ला रवी भवन नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्गमार्च प्रणेता माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत नागपूर जिल्हा, नागपूर शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। यावेळी मंचावर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष लघु उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य युवा नेता भाई जयदीप जोगेंद्र कवाडे, पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष भाई नरेंद्र डोंगरे, पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष भाई कैलास बोंबले, पक्षाच्या राष्ट्रीय मजदूरी सेना विंगचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय विजय पाटील, पक्षाचे महाराष्ट्र युवा सेनेचे अध्यक्ष पलाश ठवरे प्रामुख्याने उपस्थित होते। येणाऱ्या नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका राहील यावर सखोल चर्चा करण्यात आली। पक्षवाढीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने कार्य करीत राहावे आणि पक्षाचे नेते व सर्व कार्यकर्ते मंडळींनी आपापल्या भागात नागरी विकासासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन मान्यवर जोगेंद्र कवाडे सर व मंचावरील अनेक नेत्यांनी केले। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। तुमचा सन्मान धाक आहे, आपोआप सन्मान त्या दृष्टिकोनात आपण सर्व पक्षाचा धाक कसा निर्माण, बळ कसं मिळेल हा प्रश्न आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण गंभीरपणे विचार करावा। एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन कैलासजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही बैठक झाली आणि पक्षाने युतीमध्ये आम्हाला योग्य प्रकारचा वाटवला नाही तर पक्षाने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली। किती जागा लढायच्या? 20 जागा। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा असे ठरले। युतीमध्ये आमच्या पक्षाला जर जागा सोडल्या नाही तर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढायला भेटते। त्यामुळे राजकीय वर्तुळ खळबळ निर्माण झाली। हे जुने केलंच पाहिजे त्या दृष्टिकोनातून आघाडी देखील थांबवलं पाहिजे। महिलांकरता काही वाढ आरक्षित असतात। आपल्या पक्षाकडून काही महिला करता येतात का त्यापासून काही OBC असतील, स्वप्नेल आहे, आपल्या पक्षाचा OBC विभागाचा जो प्रमुख आहे त्यांनी ठरवावं की जे OBC वाढ आरक्षित असतात त्यामध्ये आपल्याकडे काही OBC आपण वापरू शकतो का, काही प्रयत्न आपण पक्ष निर्माण झालेले आहेत। काही आज समाजामध्ये, राजकीय पक्षामध्ये एवढी म्हणजे भ्रमित निर्माण केलेलं आहे कार्यकर्त्यांना, समाजांना, की काल परवा एक मोठ्या दाखला एक माणूस आहे पण आपला एवढा जुना पक्ष आहे। आज जे मंडळी आमचे ते कपिल लिंगाय माफ लोकांना माफ करतो की काही लोकांचे मला नाव माहीत नाही, पण एक माझ्या विनंती थोडा वेळ होईल आता की आज ते आमच्या विनंतीला मान देऊन रवी सोमकर इथे आले आहेत, आपले मुकुंद आले, आपले संजय शंभरकर आले, वंजारी साहेब आहेत, आपले बापू भंगार, रवी बांधमारे, मिलिंद, बाकी मोठ्या संख्येतच आमचे राष्ट्रीय मजदूर सेनेचे आम्ही घेणाऱ्या आता कशा प्रमुख नेते इथे या ठिकाणी उपस्थित आहेत।
तर त्यांच्यासमोर आज मी एवढ्या आयुष्यात त्यांच्यासोबत मी हिंमत केली नाही त्यांच्यासमोर उभं राहण्याची किंवा बोलण्याची. कारण की एवढं मोठं नेतृत्व आमच्या समाजाला मिळालेलं आहे. पण आमच्या समाजाने तर आपल्या समोर आता जिल्हा परिषद आणि वगैरे किंवा इतर बरेच असे 2-3 पोस्ट आपल्या पक्षाचे वॅकंट आहेत. आणि इलेक्शनच्या संदर्भात महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात तर सरांनी जाहीर केलेलं महाबोधी उद्धव या की आपण पक्षाचेच लोक आहोत, तर आपल्या पक्षात आयोजित करून घ्यावा. त्याकरता आम्ही त्या लॉंग मार्च करता निस्वार्थपणे हजर राहू. पक्षाने फैला सकते हो और पार्टी का काम कर पार्टी को मजबूत करने का और पार्टी को मजबूत करने में अपना हाथ पर आप लगा सकते हो, लेकिन ऐसा होते हुए नजर नहीं आता. यह हकीकत है. लेकिन इलेक्शन आता है, कुछ बात होती है तो हमें महामंडलों पे लेना चाहिए, हमें कोई पद मिलना चाहिए. ये बात हमको समझ में आनी चाहिए. जिस पार्टी के अंदर में हम लोग काम करते हैं, जिन लोगों के नेतृत्व में हम लोग काम यहाँ कर रहे हैं, वो पार्टी हमारी कैसी होनी चाहिए, उसकी ताकत कैसी रहनी चाहिए, हमको इसका अंदाजा हम लोगों को रहना चाहिए. कि मेरा ये कहना है कि काम निकालने के लिए आपके पास में बहुत लोग आते हैं, आप उनका काम करते हो, लेकिन पार्टी के अंदर में काम करते हुए कार्यकर्ताओं के काम करने के लिए आपको वो तड़बड़ आपकी नजर नहीं आती. ये बात भी हम लोग देख रहे हैं. ये चीज नहीं होनी चाहिए. नए लोग आते हैं, आप उनका काम करते हो, लेकिन जिनका काम होता है वो पार्टी में दोबारा नजर नहीं आते. और जो लोग पार्टी के अंदर में काम ईमानदारी से कर रहे हैं, उनके काम करने के लिए हम लोग उनको टालते हैं. ये बात भी हमको यहाँ पर हमको नजर में हमारे ध्यान में ये चीज आती है. लेकिन ऐसा नहीं होना चाहिए. मैं ये कहने वाला हूं, हमको पार्टी को सीटें देते या नहीं देते, बात का सवाल है. हमारे पार्टी के कार्यकर्ताओं की लड़ने की तैयारी है या नहीं है, हम लोगों ने पहले उसको टटोल लेना चाहिए. अगर हमारे पीपल्स लिबरेशन पार्टी के कार्यकर्ताओं की तैयारी अगर लड़ने की है, तो आपको अलायंस में सीटें मिले या न मिले, मैं ये आह्वान करना चाहता हूं कवड़े सर के अध्यक्षता के अंदर में, अगर हमको सीटें नहीं भी मिलते होंगे तो हम लोग, हमारी पार्टी स्वतंत्र रूप से अपनी सीटें लड़ाएगी. ऐसी हमारी तैयारी होनी चाहिए, और ये हमारी तैयारी होनी चाहिए. करना पड़ेगा, क्योंकि जहां हमको अगर यहाँ के 150 सीटें हैं, हमको 150 सीटें लड़ाने की गरज नहीं है, लेकिन हम जहां से चुन कर आने की हमारी संभावना हो सकती है, उतनी सीटें तो हम लोगों ने यहाँ पर लड़ाना चाहिए. ये मैं यहाँ पर कहना चाहता हूं. चुनकर आना ही महत्व का हमारे लिए नहीं है. ये बाबा साहब हमको भी कहते हैं, लड़ना ये हमारे लिए महत्व का है. हमारे वजह से अगर आने वाला उम्मीदवार को गिराने की ताकत हमारे में है, तो हमारी पार्टी की ताकत दिखती है. ये हमने ध्यान में रखना चाहिए. ये ताकत हमको दिखाने राष्ट्रीय मजदूर सेनेचे तोफच म्हणावी लागेल त्यांना. माननीय विजयभाई पाटील आणि मंचकावर आमचे पुराणे मित्र, आमचे वरिष्ठ सन्माननीय दिलीप पाटीलजी आणि मंचकावर उपस्थित असलेले युवा नागपूर जिल्ह्याचे युवा नेते पलास ठवरेजी यांना मी शब्दसमाने त्यांचं अभिवादन करतो. नाव घेण्यात वेळ न घालवता मी सरळ मुद्द्यांवर येतो. आता इथे चर्चा सुरू होती. काही मुद्दे डोंगरे साहेबांनी मांडलेत, काही मुद्दे पाटील साहेबांनी मांडलेत, काही वक्त्याकडून, काही आमच्या प्रभाकर बागडे सारख्या सिनियर नेत्यांकडून आम्हाला काही मार्गदर्शन झालेलं आहे, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही आधी काम करायला सुरुवात केली होती. मी सुद्धा या पक्षाचा आज शहराचा अध्यक्ष आहे, पण त्याच्यापूर्वी मला जवळजवळ 45 वर्षाचा पक्षात काम करण्याचा अनुभव आहे. शहराचं अध्यक्षपद मी आज
भूषवतो ते काही मी मागितलेलं नव्हतं, पण जिम्मेदारी म्हणून ते मला देण्यात आलं आणि मी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या पदावर नियुक्ती होणे, पद घेणे, माझं पहिल्यापासूनच म्हणणं आहे, जो पद घेऊन निष्क्रिय असेल त्याला हाकलून टाका. पदाची गरिमा त्याला समजत नसेल त्याला पक्षात काम करण्यात काय अर्थ नाही. आपल्या नेत्यांना वाईट वाटतं काय बोलतात हे. मला बरेच वेळा लोक बोलतात, पक्षातले लोक बोलतात, तू फार आगाऊ बोलतो. विरोध करतो पक्षात, विरोध करत नाही मी. माझ्यासारखा पक्षनिष्ठ कार्यकर्ता तुम्हाला मिळणारही नाही. जर मी कुठल्या रस्त्यावर उभा असेल आणि माझ्या सरांना कोणी काय बोलत असेल तर मी त्याला उभा फाडून टाकतो. ती ताकद मी ठेवतो स्टेजवर बोलण्याची, दुसऱ्या पक्षाची आहे.